आज या ठिकाणी आपण आंब्याचा आमरस बनवणार आहोत। आमरस बनवत असताना बरेच वेळा तो काळा पडतो, तसेच लाईट नसताना सुद्धा आमरस कसा बनवायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। आमरस बनवण्यासाठी या ठिकाणी मी काही केशरचे आंबे घेतलेले आहे। केशरचा आंबा वापरला ना की आमरसाला छान रंग येतो। हे आंबे आपल्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचे, म्हणजे यावर असणारा चीक धूळ पाण्याबरोबर निघून जातो। आता या ठिकाणी आपण आमरस बनवण्याची पहिली पद्धत पाहणार आहोत। एक खोलगट भांडं घ्यायचं, त्यावर पुरणाची चाळण ठेवायची आणि आंब्याच्या सालीसकट आपल्याला हा आंबा चाळणीवर प्रेस करायचा आहे। लाईट नसताना सुद्धा तुम्ही ही पद्धत अगदी सहज वापरू शकता। मिक्सरमध्ये जसा बारीक आमरस तयार होतो ना, अगदी तसंच आमरस या चाळणीतून तयार होतो। आता यानंतर दुसरी पद्धत पाहणार आहोत, जी आपण नेहमी आंबा पिळून बनवतो, पण ही पद्धत वापरली ना की थोडासा आंबा खराब असेल तर सगळा आमरस आपला खराब होऊ शकतो। त्यामुळे एखाद्या डिशमध्ये अशा पद्धतीने आमरस काढून घ्यायचा। आता हा आमरस तुम्ही रवीच्या साहाय्याने बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी आपण तिसरी पद्धत पाहणार आहोत। सुरुवातीला आंबा कापून घ्यायचा आणि चमचेच्या साहाय्याने या आंब्यातील सर्व गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आंबा अशा पद्धतीने जर कापून घेतला ना तर आपल्याला तो आंबा खराब आहे का नाही हे समजतं, आणि जेवढा भाग खराब आहे तेवढा बाजूला काढता येतो। आता या ठिकाणी सर्व आंब्याचा गर मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। ही पद्धत वापरली ना की आमरस पण पटकन तयार होतो। आता या आमरसामध्ये चवीप्रमाणे साखरेचं प्रमाण घ्यायचं आणि हा मिक्सरला फिरवून घ्यायचा। तर या ठिकाणी आपला आमरस तयार झालेला आहे। आमरस काळा पडू नये म्हणून तुम्ही यामध्ये बर्फाचे खडे घालू शकता किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। डिटेल रेसिपी बघायची असेल तर चॅनलवर अपलोड केलेले आहे, नक्की पाहू शकता। धन्यवाद।